खेळाडूने जी कृती केली किंवा पाकिस्तानी संघ ज्या पद्धतीने मैदानात वागतोय, अलीकडच्या काळातली उदाहरणं पाहता या कृतीबद्दल त्यांना बॅन केलं गेलं पाहिजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, अशी भावना किंवा मागणी आहे. बघा, माझ्या मागणीचा प्रश्न नाहीये. भारतीय संघानं त्यांच्याबरोबर खेळू नये ही साधी मागणी देशाच्या 140 कोटी भारतीयांची. ते बॅन करायचं की नाही हा आंतरराष्ट्रीय विषय असेल. तो जय शहाने ठरवलं तर ते करू शकतात. जय शहाने जर ठरवलं, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे प्रमुख आहेत ना, ते जर त्यांचे वडील काश्मीरमधले 370 कलम हटवू शकतात, तर जय शहा पाकिस्तानवरती बंदी आणू शकतात. एकच रक्त आहे ना, रक्त वेगळं नाही आहे ना, तेच राष्ट्रभक्तीचं रक्त आहे ना अमित शहाचे त्याच्या DNA मध्ये. यामध्ये आर्थिक लागेबांधे आहेत, त्यासाठी खेळली जाते मॅच. नक्कीच, मी आधी ते सांगितलेलं आहे. भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात मोठा सट्टा हा भारतात खेळला जातो. पहिल्या सामन्याला साधारण 1.5 लाख कोटीचा सट्टा खेळला आणि हा सट्टा मोठ्या प्रमाणात गुजरातमधून खेळला जातो. त्या सट्ट्यातले 25,000 कोटी रुपये, मी आकडा परत परत सांगतोय, सरळ पाकिस्तानात जातात. आणि कालच्या सुद्धा सामन्यावरती फार मोठा सट्टा खेळला गेला. तो मुंबईतून आणि गुजरात आणि राजस्थानमधून खेळला गेला. आणि काल सुद्धा साधारण 1.5 ते 2 लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आणि त्यातला मोठी रक्कम पाकिस्तानला जाते आणि त्याच पैशातून आमच्या निरपराध लोकांवर, जवानांवरती गोळ्या चालवल्या जातात. काल तुम्ही ठाण्यात गेला होता, ट्विट केलं, ठाणे विकायला काढलेलं आहे काही जणांनी. बघा, ठाणे कोणाचं आहे? महाराष्ट्राची एक महत्वाचं शहर आहे. शिवसेनेची पहिली सत्ता, पहिला भगवा बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईच्या आधी ठाण्यावर फडकवला होता. त्याच्यामुळे ठाण्यात जे आमचं काम चालू आहे पक्षाचं, त्या संदर्भातलं आमचं जाणं येणं असतं. काल गेलो होतो, काल पाऊस होता, छान होतं ठाणं, काल प्रसन्न होतं ठाणं. काल मी तलावपाळीवर गेलो, मी उपवन परिसरामध्ये गेलो, बऱ्याच ठिकाणी मी काल गेलो. तुम्ही म्हणाला की अनेक भेटी गाठी घेतल्यात आहेत ना. तुमचं असं म्हणणं आहे की बरेचसे ठाणे आता विकायला आहे. मुंबई इतकेच ठाणे शिवसेना प्रमुखांचे प्रिय शहर होते. नक्कीच, ठाणे हे फार सुंदर शहर आहे. ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची जी वाट सध्या मला लागताना दिसते, सिमेंटचं जंगल झालेलं आहे. पाहावं तिकडे रिपेरिंग सुरू आहे, रस्ते खदलेत, अजून काय पुलाची कामं अर्धवट पडलेली आहेत. आणि ठाणे विकायला तर काढलेलंच आहे. त्याच ठाण्यात आज राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत. मेट्रो प्रकल्पाचा टेस्टिंग चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला पाहिजे, नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही. नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही. ज्या प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय मतदारांवर, जनतेवर, राजकीय कार्यकर्त्यांवर, ती गंभीर गोष्ट आहे. अर्थात ठाणेकर ह्यांना जुमानत नाही, ती गोष्ट सोडून द्या. पण तुम्हाला मी सांगतो की मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला पाहिजे. मुंबई जवळच ठाणे आणि ठाण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या पाहिजेत की चुकीचे आदेश पाळायचे नाहीत. त्यांनी स्वतःलाच तंबी द्यायला पाहिजे ना. अकार्यक्षम मंत्र्यांची कान उघडणी केली असेल, मंत्री म्हणून स्वतःही मंत्री आहेत, ते मुख्यमंत्री नाही आहेत. ते स्वतःही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे एक मंत्री आहेत. आणि घटनेमध्ये राज्यात आणि देशात उपमुख्यमंत्री पदाला कोणतेही घटनात्मक दर्जा नाही. मग उपपंतप्रधान असतील किंवा उपमुख्यमंत्री, त्याला घटनात्मक दर्जा नाही. हे असेच मध्ये लटकत असतात. त्याच्यामुळे ते एक मंत्रीच आहेत. एकनाथ शिंदे मंत्रीच आहेत. आज घटस्थापनेचा दिवस आहे आणि आता महाराष्ट्रातले नागरिक असतील किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांना प्रतीक्षा आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची, जी पक्षाची परंपरा आहे. काय यंदा दसरा मेळाव्याचं नियोजन आहे आणि काय संदेश शिवसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर जाणार? बघा, दसरा मेळावा ही शिवसेनेच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय संस्कृतीमधला एक महत्त्वाचा एक भाग अनेक वर्ष बनलेला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते आता उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत
दसरा मेळाव्याची तयारी सुरू झाली आधीच. थोडं पावसाची आम्हाला चिंता वाटते, पण पाऊस असो किंवा काही असो मेळावा होणार आणि महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता येईल. हा दसरा मेळावा यासाठी विशेष यासाठी आहे